आता या भागामध्ये भारतीय तत्वज्ञान काय सांगतं किंवा अध्यात्म चातुर्मासातलं हे काय सांगतं. कारण आता अगदी ढोबळमानाने जर बघायला गेलं तर चातुर्मासामध्ये आपल्याकडे जे सणवार किंवा वेगवेगळ्या देवतांचे वेगवेगळे जे महिने ठरवलेले आहेत की श्रावण महिना हा शंकर पार्वतीचा, त्याच्यानंतर भाद्रपदातले पहिले 15 दिवस हे गणपतीचे, पुढचे 15 दिवस हे पितृ कार्यासाठी, त्याच्यानंतर लगेच देवीचं नवरात्र बसतं आणि त्याच्यानंतर मग दिवाळी, दसरा, असं सगळा एक विषय आहे. तर भारतीय तत्वज्ञान किंवा भारतीय अध्यात्म हे काय सांगतं आणि ते या सगळ्या चातुर्मासातल्या या 4 महिन्यात आपण का पाळायचं किंवा अंगीकारायचं, हा एक थोडासा विषय मला इथे बोलायचा आहे. तर असं आहे की बाहेर पाऊस चालू असल्यामुळे आणि फार काही कामं नसल्यामुळे आपण घरातच बसून असतो. आता मला माहित नाही, आता परिस्थिती खूप बदलली आहे, परंतु पूर्वीच्या काळी जेव्हा वीज नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती, वैज्ञानिक प्रगती काही फार झालेली नव्हती, तेव्हा हा बराचसा काळ पावसाळ्याचा माणसं ही घरात बसूनच घालवायची. मग आता घरात बसल्या बसल्या करायचं काय, म्हणून मग निदान आता तुमची बाहेरची हालचाल बंद झाली तर घरात बसल्या बसल्या आत्मचिंतन करा, थोडासा तत्वज्ञानाचा विचार करा, जो वर्षभर तुम्हाला पुढच्या उपयोगी पडणार आहे. किंवा एक जे चक्र आपण सृष्टीचं बोलतो, उत्पत्ती स्थिती आणि लय, हे चक्र कसं तुमच्या शरीरामध्ये फिरतं आणि चातुर्मास हा त्या चक्रात कसा महत्वाचा आहे हे सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर थोडक्यात आता आपण बघूयात की उत्पत्ती स्थिती लय हे जे काय चक्र आहे मुळामधलं, हे काय आहे. अगदीच तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर साधं आपण एक दाढीचं ब्लेड बघितलं तर ते अगदी पूर्वी कधीतरी ते माती असतं, म्हणजे ज्याला लोखंड खनिज संपत्ती भरपूर असलेली माती. मग तिथनं त्याचं रूपांतर, त्याचं शुद्धीकरण केलं जाऊन त्याच्यातनं धातू वेगळा केला जातो. मग त्या धातूवर पुन्हा काहीतरी संस्कार केले जातात, मग त्यातनं ते शुद्ध स्टील तयार केलं जातं आणि मग त्याच्यावर पुन्हा काहीतरी संस्कार करून त्याला आकार देऊन ते ब्लेड तयार केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही आता विचार करा की उत्पत्ती स्थिती लय हे चक्र किती वेळा फिरलं. तर माती असते, ती माती घेऊन त्यातनं आपण धातू वेगळा करतो, म्हणजे ही उत्पत्ती झाली. मग त्या धातूचं आपण शुद्धीकरण करून त्यातनं अशुद्धी त्यातल्या बाजूला काढून टाकतो आणि त्याला काहीतरी एक थोडासा रंगरूप द्यायला लागतो, ज्याला आपण रॉ आयर्न किंवा आयर्न ओव्हर असं म्हणतात. ती स्थिती झाली आणि मग पुन्हा त्याचा नाश करतो, म्हणजे त्यातनं अजून काही अशुद्धी बाजूला काढतो, त्याच्यावर काही रासायनिक प्रक्रिया करतो, मग तो नाश झाला. मग जो नाश असतो त्यातनंच नवीन काहीतरी निर्माण होतं, मग त्यातनं कदाचित आपल्याला शुद्ध स्टील मिळतं. म्हणजे हे जे चक्र आहे उत्पत्ती स्थिती लयचं, तर हे असं आहे की एखादी गोष्ट तयार होते, ती त्याच्या उत्तम स्थितीपर्यंत पोचते आणि त्याच्यानंतर त्या स्थितीचा नाश झाल्याशिवाय नवीन गोष्ट निर्माण होत नाही. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं हे मानव निर्मित आहे. जे ब्लेडचं उदाहरण दिलं ते आजकालच्या काळाशी जरा सुसंगत आहे आणि लोकांना ते समजावं म्हणून सांगितलं. परंतु निसर्गातही आपण बघतो तर या पद्धतीचे उत्पत्ती स्थिती लयीचं चक्र हे साधलं जातच असतं. की अगदी एखादा साधं फुलपाखरू किंवा किडा जरी घेतला तरी त्याच्या गर्भावस्थेचा काळ, मग त्याची आळी होणं, मग ते कोशात जाऊन त्याचं फुलपाखरू तयार होणं आणि मग त्यातनं पुन्हा पुढे त्याचं प्रजोत्पादन होऊन नवीन उत्पत्ती होणं. परंतु हे जे चक्र आहे, या चक्रामध्ये काय होतं की त्याचं रूप बदलत नाही. रूप बदलतं कशामुळे की आता रेती आहे, ती रेती दाबली गेली भूगर्भामध्ये, तर त्याचा दगड व्हायला सुरुवात होते, ज्याला आपण सँडस्टोन म्हणतो. मग तो पहिल्यांदा मार्बल होतो, मग त्याच्यावरचा दाब अजून वाढत वाढत गेला की त्यातली खनिजं असतात त्याच्याप्रमाणे त्याला वेगवेगळे रंग किंवा त्याच्याप्रमाणे डिझाईन्स तयार व्हायला लागतात. मग त्याचा एकदम ग्रानाईट तयार होतो, एकदम हार्ड. मग तो आपण काढतो त्यातनं, मग त्याचं स्लायसिंग होतं, मग त्यातनं आपण काय कुठे फ्लोरिंग कर, कोणाचे किचन ओटे कर, खिडक्या, असं. म्हणजे काय होतंय की हे उत्पत्ती स्थिती लयीचं जे चक्र आहे हे आर्टिफिशियली फिरवावंच लागतं आपल्याला. निसर्गात जे चक्र आहे त्याच्यात फार बदल होत नाहीत. प्राण्यांचं जर तुम्ही उत्पत्ती स्थिती लयीचं चक्र बघितलं तर तो जन्माला आला, वाढला, प्रजोत्पादन केलं, मेला, परत पुढचा जन्माला आला, वाढला, प्रजोत्पादन केलं, मेला, असंच राहतं ते. माणसाच्याकडे ती बुद्धी आहे की तो त्याच्यामध्ये बदल घडवू शकतो. हे चक्र एकदा फिरलं उत्पत्ती स्थिती लयीचं की
एक पायरी आपण वर जातो. तर आता थोडंसं याच्यामध्ये आपल्याला असं पण बघता येईल की उत्पत्ती स्थितीचं आणि लय हे जे काय चक्र आहे हे फिरल्याशिवाय आपली प्रगती पण होत नाही. म्हणजे असं बघा की अगदी पूर्वी मनुष्य हा रानावनात राहत होता आणि शिकार करून किंवा कंदमुळं फळं खाऊन आपली उदरनिर्वाह करत होता. तिथून तो गुहेत राहायला लागला. तिथून पुढे तो टोळ्या एकत्र करून ते वस्ती निर्माण झाली आणि मग त्यांच्या जशा अशा गरजा वाढायला लागल्या तसं तसं मग त्याला शेतीचा शोध लागला. मग त्या शेतीच्या शोधासाठी त्याला पाण्याची गरज लागली. मग तो हळूहळू कालवे बांधायला लागला किंवा नदीचे प्रवाह बदलण्याची त्याने सुरुवात केली. मग एवढं आलेलं धान्य साठवून कसं ठेवायचं वर्षभर, म्हणून मग तो धान्याची कोठारं बांधायला लागला. आणि मग कुठेतरी दुष्काळ पडला, मग त्यांच्याकडे धान्य नाही म्हटल्यानंतर पुन्हा मग ते एकमेकांवरती हल्ले करायला लागले. मग त्या हल्ल्यांपासून कसं वाचायचं म्हणल्यावर मग त्यांनी हत्यारांचा शोध लावला. मग त्यातनं असं एक 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 चक्र वाढत जातं. परंतु या प्रत्येक ठिकाणी उत्पत्ती स्थिती लय हे जे काय चक्र आहे हे आपण फॉलो करत असतो. आणि हे चक्र जोपर्यंत फिरवत नाही आपण, आयदर तुम्ही ते कृत्रिमरित्या फिरवा किंवा नैसर्गिकरित्या फिरवा, माणसाची प्रगती हे खुंटते. प्रत्येक चक्रात तुम्ही पुढच्या पायरीवर जर गेला नाही तर तुमची प्रगती होत नाही. म्हणून हे जे आपल्याकडे उत्पत्ती स्थिती लयीचं चक्र आहे, ज्याला दत्तगुरू आपण म्हणतात, ब्रह्मा विष्णू महेश, हे उत्पत्ती स्थितीचं चक्र हे फिरलंच पाहिजे आणि हे आपल्याकडे सांगितलेलं आहे. तर चातुर्मासामध्ये या उत्पत्ती स्थिती लयीचं जे चक्र आहे ते कशा पद्धतीने फिरतं आणि आपण त्यातनं काय शिकायचं किंवा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या विचारांमध्ये आपण कसे बदल घडवायचे हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. तर त्याची थोडीशी माहिती आपण पुढच्या भागात घेऊया.